सिरीजचा पुरस्कार याने मिळवलाय। तो खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। सामन्याला सुरुवात रोहन चिल्ली यष्टी रक्षक पाहायला मिळतोय, तर जिंतू हा फलंदाज स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती किरण हा फलंदाज असेल। पहिला चेंडू पडेल, बेस्ट ऑफ लक कोटिंग 4 षटकांचा सामना। पहिला चेंडू व्यवस्थित मारण्याच्या नादामध्ये फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज मात्र बाद। राहुल गावळ याचा हा चेंडू फर्निचर उद्ध्वस्त करत गेला। यशाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला। फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाला। भुवनेश्वर कुमार हा गोलंदाज होता। आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही पटलावरती त्याने कारनामा केला होता। फलंदाजाला त्रिफळाची बाद केलं। पहिला चेंडू ज्या वेळी टाकला आणि ही आठवण जरूर आहे की रणजी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर एकदा शून्यावरती बाद झालाय आणि त्याला बाद करण्याचा कारनामा भुवनेश्वर कुमारने केलाय। मित्रांनो, वयाच्या 17व्या वर्षी पायामध्ये ब्रँडेड शूज घालण्याची ताकद त्याच्याकडे नव्हती। त्याच्या बहिणीने साठवलेले पैसे त्याला दिले, त्यानंतर त्या भुवनेश्वर कुमारने ब्रँडेड शूज घेतले आणि आज मात्र भारताचा एक ठक्का गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, स्लॉट ओव्हर मधील सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे पाहिलं जातं। राहुल बाबू या मात्र बॅकफुटमध्ये घेऊन गेलेला फटका, ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचलला। मित्रांनो, याच्याकडे तुमच्या नजरा ज्यावेळी हा फलंदाजीसाठी त्यावेळी जरूर राहतील। राहुल सुरवणे या मात्र सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय। एक धाव जरूर येते, धावसंख्येचं खातं खुललं जात आहे। श्री गणेश केला जातोय, मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातोय। भागच्या पट्ट्यामध्ये चेंडू घालायला पाहायला मिळत नाहीये। डाव्या यष्टीवरून पडून पडणारा चेंडू विसावला जातोय। यष्टीरक्षक रोहन याच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते। त्यामध्ये हलक्यात घेऊन काढलेला हा फटका, सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय। निक्लास केलं गेलं होतं। क्षेत्ररक्षक मिडॉनचा तैनात होता। क्षेत्ररक्षण केलं जातं, वेगी केली जाईल, तत्वर मात्र घेतलेली केली धाव। डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। रोहन सफल झाला होता। फलंदाज केलेला प्रयत्न उजवी यशी सोडून जाणाऱ्या चेंडू गोलंदाजाला दंडित केलं गेलं। आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं गेलं। येणारी एकेरी धाव धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते। 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे राहुल बाबू याचं एक सुरेख पद्धतीची कामगिरी केली जाते। डाव्या यष्टीवरून टाकणारा चेंडू फलंदाजाची खिडकी घेतोय। लाजवाब गोलंदाजी केली जाते। चेंडू पडल्यानंतर गलगत खिडकी घेतो, फलंदाजाची फिरकी घेतो, चेंडू विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। लाजवाब गोलंदाजी। राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत स्पर्धा होते जी ट्रॉफीसाठी खेळवली जाते। ऐरोली येथे देवा प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा हक्का ठरला होता, सामनावीराचा हक्का ठरला होता। तो गोलंदाजी करतोय। यावेळी मात्र मिडल यष्टीवरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय। डाव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू पडतो आणि त्यानंतर गिरकी घेतो। या मात्र मधल्या यष्टीवरून येणारा चेंडू पाहायला मिळाला राहुल याचा। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा राहुल। हातात घेऊन काढलेला फटका जोरदार प्रहार केला जातोय। धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते। 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या। 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या। षटक मात्र पहिल्या समाप्तीवरती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजे 7 धावा। जॉर्ज 11 या संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यात आलं आणि महारा 11 या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी प्राचार करण्यात आलं होतं। धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजे 7 धावा। गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय। मित्रांनो, याच्या शरीराकडे जाऊ नका, चेंडू पहा किती तेज तर्रार टाकतो। या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला गेला। 2 फुटा चेंडू होता, हलक्या हाताने घेऊन काढला गेला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये। एक धाव जरूर येते। एक धावच्या मदतीने धावसंख्या पडणारीवर पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती लगावले गेले। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ। 4 षटकांचा हा सामना क्रिकेटचे घमासान युद्ध पाहायला मिळते। तूफानों में ताज के घर नहीं बनते, तूफानों में ताज के घर नहीं बनते, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता। ये दुनिया को जीतने का हौसला रखो दोस्तों।
एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। एक धाव जरूर येते कारण चूक पाहायला मिळाला होता। जरूर राहुल तिथे तैनात होता। एक धाव आणि एक धावच्या मदतीने 9 स्किल बनणारी भर 9 सेकंदा पॉईंटवरती 9 धावाला पॉईंटवरती लगावले गेले। गोलंदाजी साइड पुन्हा एकदा गोलंदाज या मात्र डावी एक्सी सोडून जाणारे चेंडू पंच आमच्याकडे बाहेर आहेत। दोन्ही हात हवेमध्ये समांतर पाय लावले जात आहेत आणि गोलंदाजाला दंडित केलं जात आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 चं पालन केलं जात आहे। तर पण 42 नियमामध्ये 25व्या क्रमांकाचा नियम लगावला जातो। या मात्र सोडून एक पद्धतीचा फटका पंचांकडे दात मागितली जाते। बोट आकाशाकडे फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपावर बाद। षटक क्रमांक दुसरं मार्ग 10 धावा धावल्यावर दिल्या गेल्या। गोलंदाजीसाठी राज इतेजी हा गोलंदाज पाहायला मिळतोय। याआधी आपण पाहिलं राहुल याला, त्यानंतर राज, त्यानंतर निश्चितच रोहन याला पाहू। या मात्र झेंडा हा केला जातोय कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका 1 धावासाठी येतोय। 9 सेकंदा पलकावरती 11 धावा पलकावरती लगावल्या गेल्या। 11 धावा पलकावरती लगावल्या गेल्या। एक या मोठ्या बलाढ्य संघासमोर खेळताना तुम्हाला जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील। कारण आहे की या बलाढ्य संघासमोर जास्तीत जास्त धावा ज्यावेळी असतील त्यावेळी तुम्ही एक चांगली चुरस देऊ शकता। या मात्र उजवीची सोडून जाणारा चेंडू अवैध स्वरूपाची घोषणा केली जाते। वाईटच्या स्वरूपामध्ये येणारे एक गिरधावच्या मदतीने धाव सिंगल मारणारे 12 धावा पलकावरती लगावल्या गेल्या। 12 धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो, शरदचंद्रजी पवार यांचा जन्मदिवस आहे 12, युवराज सिंगचा जन्मदिवस आहे 12, माझे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे यांचा जन्मदिवस सुद्धा 12 तारीख आहे। 12/12/1981 नवसंख्या पलकावरती लगावली गेली 12 या अंकाचं महत्व सांगायचं झालं सचिन रमेश तेंडुलकर या फलंदाजाने एका बॅटने 12 शतक झळकावले होते। हा कारणामा एका बॅटने केला होता आणि 12 धावा सुद्धा धावफलकावरती लगावल्या गेल्या। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। गोलंदाजीसाठी गोलंदाज संच होतोय रश तेजी। एक लाजवाब गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते। त्या संघाने कित्येक स्पर्धा गाजवल्या, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ जरूर पाहायला मिळतो। पण आजच्या दिवसामध्ये याच एका पटलावरती मोठे मोठे संघ जरूर आज पाहायला मिळतील। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राज फट सायकलवरती असेल गोलंदाज अभिजित। मात्र हलक्याने दूर काढलेला फटका स्टेअर करण्याचा प्रयत्न केला गेला। बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गिरकी घेतोय। क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकी केली त्या दूर मात्र घेतली धाव। धाव सेकंदा पलकावरती लगावली गेली 13 धावा। 13 आकडा क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो, पण सचिन रमेश तेंडुलकरच्या खात्यामध्ये 13 आकडे हे असं आहे कारण सांगतो। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। यामध्ये डान्सिंग डावकेट चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। क्षेत्ररक्षक टाईनाला वेगळी केली जाते तर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते। धाव सेकंदा पलकावरती एका धाव मदतीने 14 धावा पलकावरती लगावल्या जात आहेत। रमाकांत आचरेकर सचिन रमेश तेंडुलकरला क्रिकेट शिकवायचे, त्यावेळी गोलंदाजाने जर फलंदाजाला बाद केलं, सचिन तेंडुलकरला बाद केलं तर त्या गोलंदाजाला 1 रुपयाचं नाणं दिलं जायचं। जर का सचिन तेंडुलकर बाद झाला नाही तर ते नाणं त्याला द्यायला दिलं जायचं। आजही सचिन तेंडुलकरच्या घरी ते 13 नाणी पाहायला मिळतात। धावसंख्या 13 लागली गेली होती। धावसंख्या पलकावरती लागली गेली आता मात्र 14। 2 षटक समाप्तीवरती आहे। गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी येतोय सत्यजित हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय सत्यजित यादव हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय उर्फ बाबू या नावाने याला ओळखलं जातं। क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर ओळखलं तर बाबू या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू जॉर्ज इलेव्हन संघाकडून पाहायला मिळतोय। तर भारतीय संघाचा विराट कोहली या खेळाडूला चिंकू या नावाने संबोधलं जातं। शिखर धवन या खेळाडूला गब्बर म्हणून संबोधलं जातं। रोहित शर्मा या खेळाडूला शाणा म्हणून संबोधलं जातं। VVS लक्ष्मण या खेळाडूला व्हेरी स्पेशल लक्ष्मण असं म्हटलं जातं। राहुल द्रविडला द बॉल जर सांगायचं झालं केविन जर पीटरसन याला जर आपण पॉन्टिंग याला पाहिलं तर पॉन्टिंगला पट्टर म्हणून संबोधलं जातं। ग्लेन मॅग्राथला पिच्चर म्हणून अशी काही नावं हे क्रिकेटमध्ये दिली गेली आहेत। टोपण नावं या मात्र समोर एक पद्धतीचा फटका चेंडू चालू निघून जातो। शिवराज चंद्रवारी सारखा चेंडू आणि प्रहार चेंडूची मनीषा चौकार
गेला. एक सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. पॅडल शूटचा फटका फलंदाज अभिजित अनिकेत याच्या बॅटमधून निघणारा हा फटका धावसंख्या फलकावरती 4-18 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. यावर मात्र काय घडलं होतं, बाबूने चेंडू मात्र एक 2 लाईनच्या दिशेने टाकला. थोडासा खूप टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवरती पण फलंदाजाने त्याला एक सुरेख पद्धतीचा फटका केला. फायनल क्षेत्रामध्ये आलेल्या 4 धावा 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज पण एकदा रिव्हर्सचा फटका. चेंडू काही काळ हवेमध्ये होता पण नो मॅच लँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. जोर क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकी केली जाईल. त्यावर मात्र घेतलेली एकेरी धाव सुनील विश्वकर्मा हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. धावसंख्या फलकावरती 19 धावसंख्या फलकावरती लगावली गेली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडतोय, घरकन फिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. केविन पीटरसन कालच्या दिवशी म्हटला होता की जर तुम्हाला ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय दौऱ्यावरती जायचंय तर स्पिनला खेळायला शिका. यावेळी मात्र राज तेजी त्या ठिकाणी उपस्थित आहे. राज तेजी आणि केले गेलेले क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल. तत्वात आलेली एकेरी धाव धावसंख्या फलकावरती लगावली गेली. 20 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 20 धावा म्हटलं तर मुलतानचा सुलतान नजफगडचा नावा वीरेंद्र सहवाग याची आठवण होते. या मात्र सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26 पालन केलं गेलं. येणारी एकेरी धाव धावसंख्या फलकावरती लागली गेली. 21 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 21 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी सत्यजित यादव उर्फ बाबू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. विदेश षटक राहुल बाबू, त्यानंतर राज तेजी, त्यानंतर सत्यजित यादव गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. या मात्र रिव्हर्सचा फटका. चेंडू काय काय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक ताईनाथ फुटक्याच्या क्वालिटी फलंदाज मात्र बाद. आशिष हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. नवीन एक गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. राहुल बाबुल हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. राहुल बाबुल हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या फलकावरती 21. आता रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षक ताईनाथ आहे. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. मित्रांनो, फलंदाजीसाठी येईल त्यामुळे तुम्ही याला जरूर पाहू शकता. गांगुली सारखा खेळ याच्याकडून केला जातो आणि निश्चितच मी म्हणाले डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षकांमध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक एक सरळ पात्र बंद्याचा खेळाडू पाहायला मिळतो. स्मॉल पॉकेट डायनामाइट लॅबो या नावाने ओळखलं जाणारा खेळाडू मात्र हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. डीप कव्हरच्या दिशेने एक धाव जरुरी येते. धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 23 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4थं मार्गस्थ आहे. धावसंख्या फलकावरती लगावली गेली येते म्हणजेच 23 धावा. त्यानंतर शेवटचं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राहुल सज्ज होत. राहुल बाबूर एक लाजवाब गोलंदाजी या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीराचा वेग घेणारा हा चेंडू मात्र विचावला गेला खेळपट्टीवरती. स्वतः कर्णधार यष्टीरक्षक जोवर चेंडूला उचलेल फेकी केली जाईल. तद्वर मात्र एक धाव केली गेली. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्येला फलकावरती 24 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 24 धावा म्हटलं तर कित्येक गोष्टी सांगायच्या या खेळाडूबद्दल. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे 24 एप्रिल 1973. त्याच्याबद्दल किती सांगायचं. मॅथ्यू हेडर म्हणतो मी देव पाहिलाय आणि तो भारतीय संघाच्या 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतो. अनिल कुंबळेचा स्टँड पाहतात. अनिल कुंबळे म्हणतो की माझं नशीब आहे, माझं भाग्य आहे की मी याला फक्त नेट मध्ये गोलंदाजी केली. आणि शेन वॉर्न सारखा गोलंदाज म्हणतो की मला स्वप्नात येऊन हा फटके मारतो. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या फलकावरती लगावली गेली 25 धावा. 25 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहुल. मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका. चेंडू मात्र गॅपमध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 4 धावाने 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढणार भर. धावसंख्या फलकावरती 29 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाबून या मात्र रिव्हर्सचा फटका घेतात.
क्षेत्ररक्षक टाईम आलाय राज तवरती एलपीके केली जाईल तर दोन मात्र घेतलेल्या दुहेरी धावा धावसंख्येमध्ये बनणारी वर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात षटक क्रमांक 14 समाप्तीवरती आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली 32 एक छोटीशी विश्रांती घेऊया डीजेकडे जाऊया मधून संगीत ऐकून नंतर मैदानाच्या आत येऊ धन्यवाद डीजे गोलंदाजीसाठी अनिकेत खानदारे त्याला पेट टोपण नाव काय आहे हे सांगणार नाही मैदानाच्या आत जाऊया धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे ती म्हणजेच 32 धावा कोइन्सिडेंस पहा अनिकेत अशी गोलंदाजी केली जाणार आहे पहिला चेंडू या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला जातोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता 2007 साली भारतीय संघ विश्वचषक विजयी झाला T20 क्रिकेटचा त्यावेळी मात्र समालोचक करत होता तर नंतर 2011 साली भारतीय संघ विजयी झाला एक दिवसीय सामन्यांचा त्यावेळी मात्र समालोचन करत होता ती भारतीय संघाचा सचिन रमेश तेंडुलकरने द्विशतक झळकावलं एक दिवसीय सामन्यांमध्ये एक मात्र समालोचन करत होता रवी शास्त्री असं त्याचं नाव होतं कोइन्सिडन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं ते म्हणजेच अनिकेत त्यानंतर आठवण झाली त्या क्षणाची रवी शास्त्री आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक नामवंत समालोचक गोलंदाजीसाठी गोलंदाज आणि एक स्ट्रायकर मध्ये अनिकेत या मात्र हलक्याने घेऊन काढलेला बाटका बॅटची काढा घेतली जाते की काय पंचाकडे तास जरूर मागितली जाते एक धाव सर्व येते एक धावची मदत एक धावसंख्येवर पडणारी भर 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 36 धावा लागल्या आठवण होते लगेच जोहान्सबर्गचं मैदान आठवण होते 2007चा विश्वचषक आणि लगावलेले 6 चेंडू 6 षटकार फलंदाज होता युवराज सिंग गोलंदाज होता क्रिस ब्रॉड आणि या मात्र खेळून काढलेला फटका सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो रिव्हर्स हिटचा फटका एक धाव जोडली येते धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत आणि युवराज सिंगने ज्यावेळी मात्र 6 चेंडू 6 षटकार लगावले होते फ्लिपटॉप याच्या कानफाडीत लगावल्यासारखे ते षटकार होते कारण की थोडासा वाद झाला होता त्या चेंडू अगोदर मात्र बॅटची काढा फर्निचर डिश आहे डीजेला विनंती असेल आगळीकोळी संगीत जर तुमच्याकडे असतील तर जरूर वाजवा पाया आपोआप रिकायला लागतात आणि त्या संगीतामध्ये जादू आहे सामना सुद्धा तसाच पाहायला मिळतो धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 5वा आणि अंतिम षटक मार्गस्थ यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातोय क्षेत्ररक्षक टाईम आलाय डीप कव्हर मध्ये जोडी क्षेत्ररक्षण केलं जाते की केली जाईल दादू संख्या धावफलकावरती लगावली जाते 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 39 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 38 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या प्लस 2 धावांची पेनल्टी 40 धावा असतील 41 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल एक सेकंड धावसंख्या धावफलकावरती 40 धावा 41 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल गांगुली कशी फलंदाजी करेल का लॅबो कशी फलंदाजी करेल हे ऐकण्यासाठी आणि 41 धावांचा पाठलाग कसा केला जातोय हे पाहण्यासाठी मी घेऊन चलतो जितेश पाटील यांच्याकडे तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा 2 सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते मित्रांनो यांची फलंदाजी पाहिल्याशिवाय घरी जाऊ नका राहुल सुरवणे आणि सुनील विश्वकर्मा धन्यवाद दुसरे सत्र मार्गस्थ सुरू होणार आहे ते पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना
पहिल्या 2 संघांनी जवळ 38 धावा खर्च केल्या, 38 धावा कुठल्या आणि 2 धावा त्याच्या अकाउंटला ऍड झाल्या म्हणजे पॅनल्टीच्या 40 धावा टप्पल आणि 41 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे जॉर्ज 11 या संघासमोर. आणि 41 धावांची आवश्यकता असतात. या पुढील संघी सामने 4 षटकांची खेळले जातील याची नोंद घ्यायची आहे सगळ्या संघांनी. या पुढील सामना असणाऱ्या पटवा इलेव्हन विपक्ष स्वरा 11 दोन संघाची करण्यासाठी विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय समालोचन कक्षामध्ये. पहिले षटक संपायच्या आधी आणि तो फायनलाइज केले जाईल तुम्हाला. सायकलला फलंदाज राहुल उर्फ लॅबो, नॉन सायकलला फलंदाज सुनील उर्फ गांगुली. 2 आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर येत आहेत. बघा चौकारांचा पाऊस इथे मात्र पाडतात का दोघं. गोलंदाज सज्जोदे पहिल्या षटकावरती पंच षटक घेऊन गौरव. सायकलला फलंदाज उजव्या त्याचा फलंदाज राहुल उर्फ लॅबो. 40 धावा 41 धावांचं लक्ष आहे. चला पंच संगीत सुरुवात करायची. मोठा सामना असणार आहे, बिग फाईट 2 संघांमध्ये. 41 धावांचं लक्ष ठेवलंय 5 षटकांमध्ये. 8.20 ची सरासरी काय ठेवायची आहे. बघा सेकंड फलंदाज राहुल. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करून काढला. चेंडू गॅप मध्ये, चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकाराने अकाउंट ओपन करतोय फलंदाज राहुल. मध्ये गेलेला फलंदाज मात्र इथे बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. राहुल बॅक टू द पवेलियन. तिकडे डीजे वाल्याकडे असतं बघ. फलंदाज सुनील उर्फ गांगुली. जर सुनीलचं सांगायला गेलो तर सुनीलचा हा होम ग्राउंड आहे. कारण सुनील हा दिग्गज मधलाच खेळाडू होता. दिग्गजमध्ये राहायचा खेळाडू सुनील उर्फ गांगुली. या मैदानामध्ये खेळ करायचा फलंदाज फलंदाज डावखेळाचा फलंदाज सुनील. नॉन विकेटला रोहन. कुठे रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. थोडासा बाहेर होता. बॅकपेड आहे. पंचावर सांगतायत संकेत. सुनील सज्ज होतोय. टॅप केलाय ऑन साइडला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. धावासाठी फलकावर 8. सुनील सुद्धा चौकाराने अकाउंट ओपन करतोय. ते गौरव रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. क्लीन बोर्ड. मोठा धक्का बॅक टू बॅक. दुसरा मोठा धक्का बसवतो म्हणजे जॉर्ज 11 संघाला. सुनील बॅक टू द पवेलियन. स्वरा 11 संघाची नंतर विनंती करतो लवकरात लवकर यायचं नाणेफेकीसाठी. आणि आता 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. स्वरा 11 संघाच्या कर्णधार लवकरात लवकर यायचंय. 2 मोठे धक्के बसत आहेत राहुल आणि सुनीलच्या सर्वांमध्ये. नाशिकला फलंदाज जुनी मोठा फलंदाज खेळतोय तो म्हणजे खेळपट्टीवर रोहनला जुना अकाउंट ओपन करत आहे. थोडीशी सामने करायचे अजून स्ट्राईक आलं नाही रोहन. फलंदाज सायकलला स्वप्नील येतोय 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करायला. उजव्या त्याचा फलंदाज सावधान गोलंदाज त्यांचा तडा उजव्या बाजूला येणार. ऑन साइडला शूट केला. क्षेत्रक्षेत्रामध्ये ते सज्ज आहे. पेट्रोलिंग करतोय तिथे बदल स्क्वेअर लेगला एकदा येते. षटक संपतोय. पहिल्या षटकात धावायला फक्त आणि फक्त 9 आणि सरासरीचं मात्र कायम ठेवली. ती 9 ची सरासरी काढण्याची होती ती मात्र कायम ठेवते जॉर्ज 11 संघ.
स्वराई लेवल शेवटचा बॉल असणार आहे. आता जर तुम्ही नाही आले तर 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला देण्यात येणार आहे. लवकरात लवकर इथे नाणेफेकीसाठी स्वराई लेवल शेवटचा बॉल आहे. सर्वांचे लक्ष दुसरं षटक विरुद्ध गोलंदाज G2 40 धावांचं लक्ष असणारे जिंकून घ्यायचे. नाणेफेकी करून घ्यायचे स्वर आणि पटवा या 2 संघांमध्ये. दिनेश पाटील विनंती करतो शुभ हस्ते नाणेफेकी करायचे. सगळ्या फलंदाज स्वप्नील एकने अकाउंट ओपन केलं. स्वप्नील नॉशेकला अजूनही खेळतोय फलंदाज रोहन अजूनही अकाउंट ओपन केलेल्या रोहन यांनी पुढे चेंडू G2 यायचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताय. ऑफ ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता. चेंडू ऑफ स्टंप सोडून आलाय. पंच संकेत आमच्याकडे बघत आहेत. वाईटची गोंधळ सुद्धा आहेत. तटस्थ पंच मेन पंच दिसाय संकेत भगत स्क्वेअरिंगला टीरू बेडेकर आणि पॉवर ट्रेन्झन मध्ये जयेश भगत ही पंच आहेत सामन्यासाठी ऑफिशियल पंच. पण क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतायत. गोलंदाज G2 कारण पहिला चेंडू वाईट आलाय. पुन्हा एकदा बदल केलाय. लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतायत. पंचाच्या उजव्या बाजूने साईडला सामोरे जाते स्वप्नील ऑन ट्रॅक केलाय. चेंडू कॅप मध्ये ढकलून काढलाय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी 4 ने धावसंख्या पुढे सरसवली 14 वर दुहेरी अंकामध्ये. अप्रतिम सॉंगच्या माध्यमातून अशी सॉंग घेऊन जाय दिवसभर. आजचा मोठा दिवस आहे कारण मुंबई आणि ओपन विभागातील मतदारसंघ इथे आपला परफॉर्मन्स द्यायला येणार आहे. पुढे चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. बॉल बॅक टू ड्राइव्ह मध्ये चेंडू अडवला जातोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू धावत आपण कावर 14. गोलंदाज G2 कडे जर कमबॅक करायचा प्रयत्न करतो. एक चौकार खाल्ल्यानंतर G2 स्वप्नील ऑफ ड्राइव्ह चेंडू कॅप मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण डिफेक्शन शॉर्टेक्सच्या कव्हरला एकच जागेत आहे. इकडे धावसंख्या पुढे सरसवली 15 वर आणि बऱ्याच वेळा तर स्ट्राईकला येते फलंदाज रोहन चिले. आठ चेंडू नंतर स्ट्राईकला येते रोहन ओरिजिनल सगळ्या फलंदाज रोहनची फलंदाजी बघायला खूप प्रेक्षक त्याचा बदल आहे. सगळ्या गोलंदाज सज्ज होते G2 कशा बघायला गोलंदाजी करते रोहनसाठी 14 ला भेटते टॉप 5 वापरमध्ये चेंडू होता खोदून काढलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बॉलर्स बॅक टू ड्राइव्ह मात्र निर्धाव चेंडू होत आहे. पहिला चेंडू रोहन याने निर्धावाला धावसंख्या आपलं स्थगित 15 वर. परत गोलंदाज सज्ज होत आहे G2 पैसा वाला ना तो बसून केलाय. चेंडू कॅप मध्ये तरगाचं क्षेत्र डीप मधून एकच धाव घेतली. इकडे अकाउंट ओपन करतोय गोलंदाज रोहन आपला 1200 भेटणार. आणि इकडे धावसंख्या पुढे सरसवली 16 वर. काल लवकर गेला रे 5 चेंडू धावत आपण कावर 16. 400 तोडे शक्यता शेवटची चेंडू असणाऱ्या सामोरीला तिथे स्वप्नील 200 रुपये का सरकारची मध्ये करतोय स्वप्नील सेकंडला. शब्दाची शेवटची चेंडू गोलंदाज G2 सज्ज होतोय. ऑफ ड्राइव्ह चेंडू कॅप मध्ये तेवढं सुरक्षित क्षेत्ररक्षण आणि किती आहे सर दोन षटकांची दाबादार दाखल कव्हर 17 प्रतिषेधक 8.50 ची सरासरी काय ठेवली. जी सरासरी काय मेंटेन ठेवायची ती मात्र मेंटेन ठेवतो जॉर्ज इलेव्हन संघ. साईडला पर्यंत स्वप्नील कारण शेवटी सिंगल आली आणि स्ट्राईक आउट झाली ती स्वप्नील कडे स्ट्राईक चेंज झाली. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी गौरव वैयक्तिक दुसरं सांगितलं तिसरं षटक होते गौरव. नाणेफेकी होते मात्र पटवा 11 आणि स्वरा 11 या 2 संघांमध्ये आमचे आयोजक दीपेश पाटील यांचे शुभ असतील ते नाणेफेकी होते. बेबी ग्रुपचे अध्यक्ष सामन्याकडे गोलंदाज होते गौरव. पहिल्या षटक हाताळलेले गौरवने 9 धावा खर्च केलेल्या पहिल्या षटकामध्ये त्याच गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. बघा विश्वासावर खरा उतरतोय का गौरव. क्षेत्रक्षेत्रामध्ये पूर्णपणे बदल करतोय कारण पॉवर प्ले संपलाय. क्षेत्रक्षेत्र मात्र पूर्णपणे विखुरलेली लावलाय कर्णधार. बाहेर
सप्रेम बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसतोय. पाचव्या क्रमांकापर्यंतचे कारण येतोय सत्यजित. मात्र थोडस बॅकफुटला दिसतोय जॉर्ज 11 संघ, कारण का 3 मोठे धक्के बसत आहेत. राहुल, सुनील आणि स्वप्नील बॅक टू द पवेलियन तंबूच्या आश्रयाला मात्र आराम करतायत खेळाडू कक्षामध्ये बसून. आणि सामना एन्जॉय करत आहे. ऑन साइडला स्वीप केला चेंडू कॅपमध्ये, चेंडू गोलच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी आलेला चौकार आणि आकडे ओपन करतो फलंदाज. कव्हर 21 स्कोरबोर्ड 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढे त्याच्याकडे फलंदाज सत्यजित एक वेगळ्या टान्स मध्ये उभे आहेत. चेंडू लेग स्टिक सोडून झालाय. पंच आमच्याकडे वळतायत. संकेत भगत मेंबर्स आहेत. वाईटची गुण दर्शवतायत. वाईट धावसंख्या पुढे सरसरी 22 वर अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे जॉर्ज 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. बघा 18 धावा देत आहेत का? स्कूट गेलाय मात्र प्रयत्न फसतोय. मात्र निर्धाव चेंडू करतोय. जेलसाठी अपील केलेला पंचांकडे निर्धाव चेंडू त्या पंच संकेत आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत, नकार देत आहेत आणि मात्र निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडू संख्या समजा 3 चेंडू झाले. धावा आपण कव्हर 22. 3 चेंडू 22 धावा. 40 धावांचं लक्ष आहे. 40 धावांचं लक्ष आहे. लक्ष असणाऱ्याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. सत्यजित पुढे सोडून देतोय कारण का चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. पंच वाईटची गुण दर्शवतात. संकेत वाईट धावसंख्या पुन्हा पुढे सरसवली 23 वर अजूनही 17 धावांची आवश्यकता असणार आहे. ऑन साइडला गॅप मध्ये काढलाय पण क्षेत्ररक्षण सज्ज आहे. सुरक्षित 2 धावा 14 असणार आहे. 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत रोहन पण स्ट्रायकिंगवर नकार देत आहेत सत्यजित. आपण कव्हर 25 स्कोरबोर्ड 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही रोहन खेळपट्टीवर खेळतोय. सर पण डवणाऱ्या खेळाडू रोहन नॉन स्ट्राईक गेटला खेळतोय. एक या धावसंख्येवर ऑफ ड्राइव्ह चेंडू गॅपमध्ये बिस्मिट चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. षटकार धावांचा दाखल कव्हर 29. पण पर्यंत सत्यजित पुन्हा त्या मॅडम स्वीप केलाय. तेवढं सुरक्षित रक्षण. एकच धाव येते. इकडे धावसंख्या पुन्हा पुढे सरसवली ती म्हणजे 30 वर 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. डीजे गोलंदाज अभि 34 षटक घेऊन येतो. अभि वैयक्तिक पहिले संघ उडत 34 षटक घेऊन येतो. सगळा गोलंदाज सत्यजित वैयक्तिक
राही धावसुकर होता रिव्हर्स स्वीप केला चेंडू तो पॉइंट रिसेटला स्ट्राईक रोड होते ती बऱ्याच वेळानंतर रोहन आला. रोहन वैयक्तिक एक धावसुकर करतो फक्त एकच चेंडूचा सामना केला. 19 चेंडू पाहिजे खेळपट्टीवर. रोहन 16 चेंडू खेळपट्टीवर होता तेव्हा फक्त एकच चेंडूचा सामना केला आणि एकच धाव अंकित केली आहे. म्हणून स्ट्राईकला रोहन ऑफ ड्राइव्ह चेंडू कॅपमध्ये जातोय पण क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. एकच धाव येते आहे. एकही धावसंख्या पुढे सरसवली 32 वर. अजूनही 8 धावांची आवश्यकता येणार आहे. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पण सायकल आपण 10 सत्यजित अष्टपैलू खेळाडू बरं त्याची माती सुंदर केली सत्यजित यांनी. पुढे सरसवली ऑन साइडला टॅप केलाय क्षेत्रक्षणामध्ये तिथे सज्ज आहे. शॉर्ट मिड विकेटला पॉवर प्ले मध्ये. सायकल फलंदाज रोहन येतोय. ऑफड्राय चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सीमा पलीकडे रोहनच्या वेळेमध्ये पहिला चौका संघर्ष चौका. ऑन साइडला घेऊन काढलाय सुरक्षित क्षेत्रक्षण मिडावला धावाचा फलकावर 38. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी जॉर्ज 11 संघाला. पुढे सरसावताना डाऊन साइडला घेऊन काढलाय चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी आणि सामना विजयी होतोय जॉर्ज 11 संघ.